मित्रांनो, देगाव या ठिकाणी आज ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडले आणि या मैदानाचा 2 नंबरचे मानकरी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या प्रेक्षकांना. गुळूंचे गावामधनं आपण. तुमचं नाव काय? माझं नाव अभिषेक निगडे. हां, काय नाव बैलाचं आपल्या? बैलाचं नाव आहे सुंदर. सुंदर. आणि तो दुसरा याच्यावर पळाला त्याचं नाव काय? तो मोर्या. सुंदर आणि मोर्या हे मित्रांनो आजच्या या देगाव मैदानाचे 2 नंबरचे मानकरी ठरलेत. काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं? नियोजन काल रात्री झालं होतं, उशिरा झालं होतं. एक 6 वाजता नियोजन झालं. बरं. आणि 6 वाजता नियोजन झाल्यानंतर मग आज महिन्यात आल्यानंतर नियोजन व्यवस्थित लावलं होतं. नियोजन आपले भूषण कर्णवर आणि मयूर ड्रायव्हर गुळूंचे. बरं. हे दोघं नियोजन करतात. आणि बैल पण म्हणजे त्यांचाच आहे. दोन्ही पण म्हणजे आपली घरची जोडी? घरची जोडी असल्यासारखे. ह्याच्या आधी पण आपण ऑलरेडी सासवडला नंबर केलेला आहे मोऱ्यावर बरोबर. आज हे त्याच्याबरोबर दुसरं गुलाल आणि आपण आता एक 10 दिवसामध्ये तीन वेळा मैदान फायनलला राहिलो. 10 दिवसात 3 गुलाल झाले. म्हणजे कुठेतरी नियोजन परफेक्ट होते म्हणावं लागेल. नियोजन. आज ड्रायव्हर वगैरे कोण होते? ड्रायव्हर स्वतः मयूर ड्रायव्हर गुंचे. बर. हां, ते स्वतःच असतात ड्रायव्हर. ड्रायव्हर बी नियोजन तेच करतात. भूषण कर्णवरून मयूर. आता आपल्या सुंदर विषयी थोडीशी माहिती द्या. आपलं काय घरच्या घ्यायचं काय खरेदी? नाही, मी खरेदी केला होता आजच मनात असताना आहे ना, खरेदी केला होता वरवडमधनं. तर त्याचा संघर्ष खूप आहे आतापर्यंत. पहिरे कोण म्हणजे बैल ना प्रत्येक मैदानात गेल्यानंतर भरपूर पळत होता, पण पायऱ्याची अडचण भरपूर होती. वायदी वगैरे नाही का भरपूर मागायचे. पण आता सध्या जर जसं असं असे भावासारखे आलेत आपले मयूर आणि भूषण, त्यांनी नियोजन केल्यामुळे फक्त 10 दिवसामध्ये बैल ना 3 वेळा गुलालात राहिलाय. शेट कुठंतरी म्हणजे आपण प्रत्येक वेळेस बघतो की भरपूर बैल इतकी स्पीड हे पाळत आहेत, पण नियोजन वाचून मार्गात बैल नियोजनात आला ना 100% गुलाल 100% होणार म्हणजे होणार. कारण की त्या त्याला तोड बैल मिळाल्यानंतर गाडी राहायला काही अडचण नाही. सुंदरची आता खासियत काय सांगाल? काय तुम्हाला वाटतं? सुंदर दोन्ही खाली पळतो आपला, उजवी डावी. आणि त्याला ज्याला जेवढ्या स्पीड म्हणजे त्याच्या शेजारी जेवढी स्पीडची गाडी असेल तेवढी म्हणजे किती जरी टॉपची गाडी असली तरी तो कमी नाही पडत. गाडी ओढूनच आखी गाडी लावणं. कुठेतरी आतापर्यंत कोणकोणती मैदान म्हणजे तुम्ही गुलाल मिळवला आहे? जरा गुलाल सासवडमध्ये आता तर सध्या बघा, सासवडमध्ये 2 गुलाल पात्र पडलो आणि हे तिसरं. म्हणजे आता 31 तारखेला जे मैदान झालं तिथं गुलाला पात्र झालो. 5 तारखेला जे मैदान झालं तिथं झालो ना आजचं. म्हणजे 10 दिवसात 3 गुलाल झाले बैलाचे. बैलगाडा शरीर क्षेत्रानं काय शिकवलं? बैलगाड्या क्षेत्राने माणसं शिकवली. म्हणजे हा बोला. जे म्हणजे माणसं अशी आहेत की म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये अशी माणसं आहेत की कामात म्हणजे जर तुमचा बैल पळाला ना तरच काय माणसं तुमच्या बरोबर राहतात आणि ते नियोजन लावतात. पण जर इनकेस तुमचा बैल थोडासा बॅकफुटला असेल तर कोणी येत नाही. आता गुलाल वारंवार म्हणतोय, तुम्ही सांगितलं 10 मैदानात 3 गुलाल आहेत. पैऱ्यांना फोन येतात का? पैऱ्यांना फोन येतात. आता चांगले भरपूर फोन येतात. आता पण भावासारखी 2 जण आहेत, मयूर आणि भूषण. म्हणजे नाही का आमच्या भावासारखीच आहेत. तिकडे मयूर ड्रायव्हर असते आणि 2 नंबर ड्रायव्हर या साईडला या थोडं यांच्याजवळ या. मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पैलू कोण असेल तर तो ड्रायव्हर असतो. मित्रांनो, जर ड्रायव्हर चालक असेल तर या क्षेत्रात काय पण करू शकतो. तर या आजच्या या जोडीच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी या गाडीवरती मयूर ड्रायव्हर आपल्याबरोबर आहेत. सगळ्यात जवळून जर गाडी कशी पळते किंवा काय करते हे जर कोणाला माहीत असेल तर तो ड्रायव्हर असतो. मयूर ड्रायव्हर, काय सांगाल आज कसं नियोजन झालं होतं? काय नियोजन कालच झालं त्याला आणि माझ्या हाताला सुद्धा दुखापत झाल्यामुळे मी ड्रायव्हरच बघायला लावला होता. बरं. की ड्रायव्हर बघा आपल्या गाडीला, मला काय जमणार नाही. मी महिना झालं काय मैदानात नव्हतो आणि ड्रायव्हर येणार होता. ते काय अडचणीमुळे आले नाहीत. मग हे म्हणले की आता मयूर ड्रायव्हर नाही, आज आपलाच ड्रायव्हर आपलाच बैल आहे, आज हक्काने तूच गाडी हाण. मग मी पण म्हणजे नक्की काय झालं? 4 टाके त्याच्या हाताला 4 टाके पडले सासवडच्या मैदानात. नाही, खाली सुट्टीलाच लागलेलं. हा, छकड्यात गाडी चालवली. हो, तरी आज गाडी चालवली आणि 2 नंबरची मानकरी झाली. मित्रांनो बघा, हाताला टाके असून सुद्धा गाडी चालवली आणि गाडीचा 2य क्रमांक मिळवून दिला. काय बैल त्यांना पळतोच. पळतोच, त्या बैलाची खासियतच आहे. ते गाडी बसले की बैल पळतोच त्यांना.
जास्त पळतो 2 उड्या तर जास्तच घेतो. तर मित्रांनो बघू शकताय म्हणजे एक या बैलगाडी क्षेत्रामध्ये संबंध चांगले असतात. आता ड्रायव्हर आहेत, हाताला टाके पडलेत, परंतु कुठंतरी एक आपला स्वतःचा नंदी म्हणूनच ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. ड्रायव्हर नव्हता तरी त्यांनी गाडी आणली आणि त्या नंदीने देखील त्यांना देखील कुठं नाराज केलेलं नाहीये. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. आज करून दिला स्वतःच्या बैला. तर स्वतःचा इथून म्हणजे आमचं भरपूर दिवसाचा संघर्ष हा. तो हा 10 दिवसामध्ये म्हणजे 10 दिवसात आहे ना त्या बैलांनी सगळं सांगितलं सगळ्यांना, सिद्ध केलंय की मी काय करू शकतो आज म्हणून. हॅट्रिकच. आज आता hat-trick बैल झाली. काय आहे सुंदरचं? सुंदर 3.5 वर्षाचा. आणि तो मागचा तो दुसा आहे तो. बरं. त्यांची पण खूप मोठी लाख मोलाची सहाय्य मिळालं आम्हाला. नियोजन कोण करतं बैलाचं? नियोजन भूषण आणि मयूरच करतो. आता मोठ्या मैदानामध्ये कधी दिसतील आपल्या कोरेगाव हिंद केसरीमध्ये ही जोडी पळताना दिसेल का? नाही, दिसेल, कारण की ही दिसेल. जोडी एक चांगली पळते या. नाही 100% दिसेल. महाराष्ट्राच्या नजरा हिरवून घेतल्या त्या मैदानाने तुमच्या. नाही 100% 100% नियोजन हेच राहणार. आणि नेक्स्ट गुलाल पण होऊन जाईल सगळं 100%. मित्रांनो एक मोठं हिंद केसरीचं मैदान येत आहे. आता दोन्ही पण नंदी आपल्या मालकासाठी पळतायत आणि त्यांचं नाव करतायत. इथून पुढे करत राहतील हेच तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.